आता आपण आलोय ताजिकिस्तान बॉर्डरच्या इथे. आता इथे फ्रीज नाही, फ्रीजचे पैसे वाचवतात अशी काही आहे, तुम्ही पाहू शकतात. सो ऑलराईट मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. आज आपण चाललोय ताजिकिस्तान बॉर्डर क्रॉसिंग करणार आहे आज आपण फ्रॉम उझबेकिस्तान. आणि आपला हा स्टे होता इकडे आमिर हॉस्टेलमध्ये. चांगलं हॉस्टेल होतं, मस्त होतं. मी परत इथे येणारच आहे, ताजिकिस्तानला जाऊन एक दिवस जाऊन येणार. पण आता हा बेसिकली हा जो ब्लॉग असणार आहे फक्त असणार आहे कशी आपण बॉर्डर क्रॉसिंग केली पाहिजे, तेवढंच मला दाखवायचं आहे. 73 नंबर बस जाऊ दे, तिथे कुठेतरी स्टॉप आहे आय थिंक सो. पुढे का कुठेतरी आहे, बघू. मी तुम्हाला सांगतो कसं जायचं अँड ऑल एव्हरीथिंग. चला फायनली मित्रांनो आता आपण पोचलोय इथे, बसने आलो आपण. तर आता आपलं बघू शकतात मागे किती लोक लागलेत. आता बघूया कोण किती आपल्याला देते. पंजाकंड बॉर्डरला आपल्याला जायचंय. तर किती होतील बघू आता कसं काय आहे. मला मित्र म्हटला की 15,000च्या वर देऊ नको. तर आता बघू आपल्याला किती. एकटा आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये आलोय. जसे आपल्या इंडियामध्ये टुरिस्ट बघितलं तर लुटतात तसं इकडे पण लुटणार. तर आता बघू कसं काय आहे, काय किती घेतात अँड ऑल एव्हरीथिंग. मग मी आता मुद्दामून म्हणजे कॅमेरा पण यासाठी चालू केलं ताकी त्यांना कळेल की आपण रेकॉर्ड वगैरे करतोय, त्यामुळे बस, बाकी काय नाही. आता बघू. हाऊ मच पंजाकंड बॉर्डर हाऊ मच 50? नो 50 टू मच. 15 माय फ्रेंड वेंट टुडे मॉर्निंग 15. No, too much. My friend today went in 15. How much? 20. Okay. 20 मध्ये बोलतोय. तर बघू, कार मध्ये बसलोय. 20,000 बोललंय, म्हणजे आपल्या इंडियन मध्ये 130 रुपये होत आहेत. इथून पंजाकंड 60 किलोमीटर आहे. ठीक आहे, मला आधी 50,000 बोलले. बघा मी खरं बोलू ना, मी बार्गेनिंगमध्ये खूप घाण आहे. मला बार्गेनिंग जमतच नाही फ्रँकली बोलू तर. बट तो माझा मित्र जो होता लास्ट टाइम गेलेला तो 15 गेलेला. बट मी बोललो आता कुठे बार्गेन अजून करत बसणार. त्यामुळे मेक शुअर करा तुम्ही ज्याही कंट्रीमध्ये जात आहेत, म्हणजे 50चे ऑलमोस्ट अर्धे केले, म्हणजे 20 आपण डन केलंय. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता बघू, इथून आहे 60 किलोमीटर, तिथून आपण बॉर्डर क्रॉस करायची. बॉर्डर क्रॉस झाली की मग आपण बघूया पुढे कसं काय आहे. तिथून काय मजा येते यार, म्हणजे थोडंसं हे पण वाटतं, भीती पण वाटते. बट आत्ताच जर आपण चॅनल नाही घेतले यंग एजमध्ये तर म्हाताऱ्यापणी, म्हणजे म्हाताऱ्या नाही बोलू शकत तेवढं जगतंय कोण, थोडा ओल्ड एजमध्ये आपण असे हे रिस्क नाही घेऊ शकत. यंग असल्यामुळे त्यांनाही कळतं यंग आहे, मग ते थोडं समजतात अँड ऑल एव्हरीथिंग. मेक शुअर आपण तेच केलं पाहिजे ट्रॅव्हल करताना. बघा मी खरं बोलतो, मनामध्ये भीती तर असते, एकटा फिरतोय आणि अंजान देश, अंजान लोक, कोणाला भाषा येत नाही, करणं सोपं नसतं. बट आपण हळूहळू जसं एक्सपिरियन्स घेत जाणार तसं आपली ऑब्व्हियसली लाईफ आपल्या एक्सपिरियन्सवरच असते. तर मी हॉस्टेलवरनं निघालो, तिथून बस भेटत नव्हती, मॅप्स वगैरे करत आलो. चला बघू आता हा किती वेळ लावतोय आपल्याला पोचवायला. पाहू शकता तिथे लेफ्ट हँड ड्राईव्ह असते, आपल्या इथे असतं. जसं तुम्हाला रूल माहितीच असेल, ब्रिटिश रूल कंट्री नाही आहे म्हणून लेफ्ट हँड, आणि आपल्या इथं ब्रिटिश रूल कंट्री असेल जिथे पण कंट्री तिथं राईट हँडला असतं. तर इथे थोडंसं बोलणं चालू होतं. इकडचे लोक जे आहेत इंडिया करून जास्त ओळखत नाही, हिंदुस्थान करून ओळखतात. इंडिया त्यांना एवढं कळत नाही. आणि आपल्या इथे कसं इंडिया आपण बोलतो, भारत बोलतो, इथे इंडिया कमी ओळखतात, हिंदुस्थान करून जास्त ओळखतात. ओके, युअर नेम राहुल, युअर ऑलिव्ह होतो. परत तेच इकडची लोक फक्त आणि फक्त मिथुन चक्रवर्तीमुळेच ओळखतात. जिमी इंडिया, अमिताभ बच्चन, शाहरुख खान. इंडिया बघा, आपल्या ऍक्टर्समुळे इंडियनचं नाव तरी आहे, कारण की इकडे इंडियन मूवीज हे लोक बघतात. मी तर खूप नोटीस केलंय, तर त्यामुळे ते एक चांगलं आहे. राज कपूर हो, ते काका सगळे युट्यूब. इंदिरा गांधी नो डेड ना, मोदी
इंदिरा मोदी ना मोदी मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी. इंदिरा गांधी गॉन. आता आपल्या इंडियाचं प्राईम मिनिस्टर विचारत होता. प्राईम मिनिस्टर हियर हू? यू उझबेकिस्तान प्राईम मिनिस्टर आरिपोव. अब्दुल्ला आरिपोव. ओके. फोटो फोटो काढतो मी माझ्या फोन मधून. म्हणजे ते मला त्यांचा फोन दिला, बोलले व्हिडिओ काढ, थोडं बोल तुझ्या भाषेमध्ये. बोललो. चांगले लोक आहेत यार. म्हणजे मी तर एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं. बघा चांगलं आहे. कधी ट्रॅव्हलिंग अशी गोष्ट आहे की तुम्हाला चांगली लोकही भेटणार, वाईटही लोक भेटणार. जर्नी आहे भाई, प्रत्येकाचा एक्सपिरियन्स केला पाहिजे तुम्ही. मजा आहे, चांगलं वाटतं. आपल्यासमोर रोड आहे, क्लाउडी वेदर आहे. बघूया माझे ड्रायव्हर चालवत आहेत. चल तर मित्रांनो आता आपण पोचलोय. नो पंच काय आपण पोचलोय बॉर्डरला. काय मस्त बॉर्डर आहे. पूर्ण तिथे तुम्ही पाहू शकतात असं पहाड. त्या बाजूला ताजिकिस्तानचा फ्लॅग दिसतोय मला. हे उझबेकिस्तानची बॉर्डर आहे. आता चला दुशानबे त्या बाजूला आणि इकडे उतरल्या मला चालू झालं दुशानबे. ओके नो व्हिडिओ. ओके सो फायनली आपण बॉर्डरवर आलो आहे. बॉर्डरचं नाव जरटेपा आहे आणि तुम्ही इथे पाहू शकतात. मी स्वतःकडे व्लॉग म्हणजे स्वतःकडे फेस करून व्लॉग नाही करत. आता इमिग्रेशन बाकी आहे सगळं. बघू मी तुम्हाला पुढे अपडेट देतो. मित्रांनो एक गंमत झाली. मी बिना इमिग्रेशन करून ताजिकिस्तानमध्ये घुसत होतो. मला माहितीच नाही. बट मग तिथे ठक 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 आवाज केला त्या इमिग्रेशनवाल्याने. मग तेव्हा जाऊन मी आतमध्ये स्टॅम्पही भेटला आहे. आणि फायनली वेलकम टू ताजिकिस्तान, कंट्री नंबर 8. मस्त कंट्री. चला आता काय कसं काय होतंय पुढे. आता परत बकरे बनणार आपण. बघूया. आणि मी करन्सी एक्सचेंज करून घेतली आत्ताच. 2 म्हणजे इकडे टेंगे होते तेच केले. 25,000 ना 20,000 टेंगे दिले आणि मला भेटले समथिंग 4,450 ताजिक सोम. आपली करन्सी यांच्यासमोर खूप वीक आहे. ताजिक आपला 1 रुपया यांचे 8 रुपये नाही, यांचे 8 रुपये म्हणजे आपला 1 रुपया असं काहीतरी आहे. अशी काही आहे तुम्ही पाहू शकतात. आणि चला जाऊ आता बघू किती काय होतंय कसं काय. ते एंट्रीचा तर स्टॅम्प लागला फायनली. चलो कस्टम सिस्टमचा बघूया. आणि मी ड्रोन आणायला पाहिजे होतं ॲक्च्युली. काय विचारलं तर नाही, बट तिकडे जेव्हा मी स्टार्टिंगला आलेलो तिथे ड्रोन नो ड्रोन ह्याचा फोटो होता. बट आय थिंक सो इश्यू केला असता. बट जाऊ द्या ठीक आहे. आता काही विचारलं तर नाही. हॅलो मित्रांनो, आता आपण आलो आहे ताजिकिस्तान बॉर्डरच्या इथे. आता इथून दुशानबे जायचं आहे. तर शेअर टॅक्सीसाठी आपण विचारणार आहे. हे एक उदाहरण असतं म्हणजे आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी. हाय हाऊ मच दुशानबे? द्वेस हाऊ मच? 200. हां 200. 150. माय फ्रेंड वेन टुडे मॉर्निंग 150 so much. Ah, 20 too much. 150. 250. Too much. 150 Somani. Okay. Terminal. दुशानबे 150. ओके. 150 मध्ये आपण डन केलं आहे. 150 सोमानी मध्ये विच इज ऑलमोस्ट इंडियनचे तुम्हाला इथे येईल. आणि बघू. फ्रेंड योर नेम name माय राहुल. My name is Behrouz. बेहरोज. आता बेहरोज आपल्याला नेणार आहे दुशानबे. बघू अजून किती वेट करायला लागतंय. जिमी मिथुन चक्रवर्ती. ताजिकिस्तान. मी पाहू शकता इथे ताजिकिस्तान मध्ये पण शाहरुख खान सबचा इन्फ्लुएन्स आहे भाई. चला जिमी Jimmy Umir da. हा Jimmy Umir da. हा उमेर हा मेला मला माहिती नाही मिथुन चक्रवर्ती जिवंत आहे का, बट मेला असं. हा गेला वर गेला. हा कापाय मेला. गुड. खरोश. तर तेच म्हणतोय. मला वाटतं तो मिथुनदा मेला आहे का मला माहिती नाही, बट मेला आहे. यू ताजिक. हाऊ यू से हेलो सलाम वालेकुम?
Salam alaikum da. In Tajik also. Da salam. Ah, Musulmans कहते हैं मुसलमान के सलाम da. In Hindu we say namaste. Namaste, Jai Shri Ram. Like that. Hindus India yes Musulman da. Yeah, da. India Musalman da. Where my friend also in India Musalman da. We Musulman. No, Hindu. Jai ha. Christian करायचे. No. हाँ बुत परस. Hindu, Jai Shri Ram. Roza? Roza. Ramzan Mubarak. तर इकडची लोक खूप चांगली आहेत, खूप म्हणजे खूप पाऊस असं काही हे नाही. दुशानबे स्नो स्नो होते बोलते. सो दिस गुड नॉर्मल लाईक दिस. ओके चलो थँक्यू. सलाम वालेकुम. आता हा बोलतोय 1 तास थांबायला, बट मी 1 तास तर नाही थांबणार आहे. तर आता मी तेच बोलतोय. Not a car. I know, but Shanbe, 1 hour it's too much. 1 hour is too much. I will get late in hostel then. भाई मी याला जास्त सिरियसली घेतला. हा ऑलमोस्ट 1 तासाच्या वर इथे थांबला आणि आता आपण निघतोय बॉर्डर वरून. बघू आता मी याला बोलणार आहे भाई डायरेक्ट हॉस्टेलवर सोड. ते कालचे उझबेकिस्तानवाले जे होते आपल्याला डायरेक्ट हॉस्टेलवर सोडलेलं. यांनी पण सोडलं पाहिजे. बघा एक माणसांसाठी येतोय थांबतोय भाई. म्हणजे काय 1 तास बोललो तर 3 वाजले इकडे. माझं इमिग्रेशन होऊन अर्धा तास म्हणजे अर्धा तासामध्ये झालं. हा भाई टाईमवर टाईम लावतोय. हेर बघू आता. ते फ्रीज नाही बट हे पाणी एवढं थंड असतं. हे लोकांनी काय टेक्निक केली तुम्ही पाहू शकतात. पाणीने हे लोक असं फ्रीज करतात पाणी. तुम्ही पाहू शकतात काय टेक्निक आहे यार, म्हणजे मानला पाहिजे. इथे फ्रीज नाही, फ्रीजचे पैसे वाचवतात. ते ग्लेशियरचं थंड पाणी येतं त्याच्याने हे लोक आपले ड्रिंक्स हे करतात. बघू किती थंड आहे. हा मजबूत थंड आहे. तर असं आहे. इथे ताजिकिस्तानमध्ये आपल्याला इंडियन लोक भेटलेत. राजस्थान से अविराज भाई. और आपका नाम? गौरी शंकर बरोबर. तो आपल्याला भेटले यूट्यूब. इंडिया हेल्पफुल आहेत. भेटल्या आधी मित्रांनो आता आपण हॉस्टेलवर आलो आहे फायनली. फ्रेश वगैरे झालो मस्त. कपडे घातले. कपडे तर पूर्ण चुरगळलेत पण ठीक आहे. आता खाणार आणि झोपणार. आधी मी बोललो व्लॉग एंड करूया. समरकंद टू दुशानबे बॉर्डर क्रॉसिंग होती. 1 नंबर होते. काही टेन्शन नाही काय नाही. मजा आली. मेन म्हणजे सीन तोच झाला की सीन तर काहीच नाही झाला. काहीच प्रॉब्लेम नाही आणि 1 नंबर स्मूथली झाली. 9:30 वाजलेत. उद्या मी इथून चेकआउट करणार आहे. परत समरकंदला जाणार आहे. ताजिकिस्तानमध्ये बघण्यासारखं काय नाही बट ट्रॅव्हल हिस्ट्री पण होईल. दुशानबे कॅपिटल पण फिरणं होईल. इथे मी हॉस्टेल बुक केला अराउंड $8 यायचे. घरचं 150 सोम बस. आणि इकडे इंडियन लोक भेटले. खूप हेल्पफुल होतं. म्हणजे असे होतं मी सिम कार्ड नाही घेतला. असे माझे एक्सपिरियन्स झाले जे मी शेअर नाही करू शकत. इंडियन लोक मला भेटले, हेल्प केली. नेक्स्ट लेवल होतं एक्सपिरियन्स. आणि तेवढंच म्हणेन की एक्सपिरियन्स 1 नंबर होता. अजून काही म्हणू, लोक चांगली भेटली. तर तेच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. पीस. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय.